नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये. चला आज बनवूया वडापाव. तर बघा इथं वडापाव बनवून तयार आहे. एकदमच चविष्ट असा हा वडापाव तयार होतो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर बघूया वडापाव कसा बनवायचा. त्यासाठी मी एक 3 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आता बघूया हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट बनवायची आहे. तर आपण इथं 3 हिरव्या मिरच्या, आल्याचा एक तुकडा आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या घेऊन याची पेस्ट बनवून घेऊया. आता जे आपल्याला भाजी बनवायची आहे ती बटाट्याची आपण आधी भाजी बनवून घेऊया. त्याच्यासाठी 1 चमचाभर तेल घालायचं. तेल जास्त घालायची गरज नाही. तर बघा इथं तेलात घालायचे फोडणी. तर चांगलं तेल तापवायचं. जर तेल चांगलं म्हणजे फोडणी चांगली बसली तर आपला कोणताही पदार्थ चविष्ट होतो. त्यामुळं आधी आपण फोडणी चांगली बसवण्यासाठी कढई चांगली तापवून घ्यायची. त्याच्यानंतर तेल चांगले तापवायचं. आता घालूया याच्यात मोहरी. तर बघा मोहरी टाकल्या एकदमच फुललेली आहे. आता टाकूया थोडंसं जिरं. तर बघा जिरं आणि मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता मी घालणार आहे. तर कढीपत्ता मी इथं कट करून घातलेला आहे. तुम्ही हा कढीपत्ता मोठा मोठा घातला तरी चालतो, पण तो नंतर काढायचा. आता बघा इथं आलं लसूण आणि मिरचीची जी मी पेस्ट केली होती ती पेस्ट घातली आहे आणि याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायचं आहे. तर बघा एखाद मिनिटभर हे असं परतवत राहायचं म्हणजे जळणार नाही. आणि मसाले घालायचे त्याच्यानंतर. तर इथं तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यात घालूया 1 पाव चमचा हळद. तर इथं मी हळद घातलेली आहे. त्यानंतर टाकायचं चवीपुरतं मीठ. आणि थोडासा हिंग पण घालायचा आपल्याला फोडणीत. म्हणजे काय होईल तर वडापाव चवीला खूपच छान लागेल. तर बघा थोडासा हिंगसुद्धा घालूया आपण. आता इथे मी थोडासा हिंग घातला आहे. आता काय करूया हे चांगले मिक्स करून घेऊया आणि जो आपण बटाटा उकडून घेतला होता त्याचे असे मोठे मोठे काप केलेले आहेत. जास्त पण बारीक कुस्करायचं नाही. तर असा थोडासा मोठा मोठाच ठेवायचा. नंतर जेव्हा फोडणीत घालू तेव्हा तो आपोआप बारीक होतो थोडा. आता बघा इथं म्हणजे असं फोडणी घालताना काय करायचं तर फोडणी थंड झाल्यानंतरच याच्यात बटाटा घालायचा, नाहीतर ती भाजी पातळ होते. तर बघा आता घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. आता तुम्ही बघू शकता बटाटा चांगलासा मिक्स झालेला आहे. म्हणजे जास्त पण पातळ झालेला नाही आणि अशा फोडी फोडी दिसत आहेत. तर अशीच भाजी आपल्याला बनवायची आहे. तर आता जे आपल्याला या बटाटे वड्यासाठी जे कवर असतं म्हणजे ते बेसन पिठाचं कवरिंगसाठी आपण हे बॅटर बनवून घेऊया. तर त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतले. त्याच्यात घालायचं आहे चवीपुरतं मीठ. त्याच्यानंतर घालूया एक म्हणजे चिमूटभर हळद आणि खायचा सोडा. तर बघा खायचा सोडा, मीठ आणि हळद घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बघा बॅटर बनवताना काय करायचं आहे, हे आधी असं मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घाला. आता तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी. तर अशा कन्सिस्टन्सीवर हे बॅटर तयार झालं पाहिजे. म्हणजे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही. चला तर मग आता वडे बनवायला घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण काय करायचं, जर भाजी बनवली त्याच्यात एक अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला वडे बनवायला घ्यायचे आहेत. तर वडा बनवण्यासाठी काय करायचं आहे, एक आपण मापासाठी म्हणून आपण इथे एक मुठीच्या मापाने इथं ही भाजी अशी गोळा करून घेणार आहे आणि ही अशी म्हणजे आपल्या हातावरती घेऊन चपटी करून घेणार आहे. तर तुम्ही इथं हे वडे बनवताना असं गोलाकार आकारात बनवू शकता किंवा असे चपटे बनवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचा आकार ठरवू शकता. तर बघा अशा पद्धतीने हे मी सगळे वडे असे बनवून घेणार आहेत. तुम्ही बघू शकता इथं मी मूठभर भाजी घेतली आणि त्याच्यानंतर ते असं चपटे करून घेतलं. तर बघा इथं 5 वडे तयार झालेले आहेत. त्यांनी एक छोटा वडा तयार झालेला आहे. तर आता काय करूया, तर जे बेसन पीठ होतं ते आता मी तेल तापत ठेवले. तर तेल तापले का बघण्यासाठी आपण जे बेसन पीठ होतं ते थोडंसं या तेलात घालूया. तर बघा बेसन पीठ घातल्या घातल्या तेलात वरती आले, त्याच्यामुळे हे बेसन पीठ म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. तर आता काय करूया, वडे बनवायला घेऊया. तर वडा बनवण्यासाठी जी भाजीचा गोळा केला होता तो घ्यायचा. त्याच्यानंतर हे असं पिठात बुडवायचा आणि आपल्या हाताने
उचलून हा तेलात सोडायचा. तर तुम्ही इथं चमच्याचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे चांगलं कवर येण्यासाठी. तर इथं बघा अशा पद्धतीने मी सोडलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळे वडे सोडणार आहे. पहिल्यांदा भाजीचा गोळा घेतला, तो पिठात बुडवायचा आणि असा सोडायचा. तर तुम्ही बघू शकता मी हा दुसरासुद्धा वडा सोडलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हे बाजूनं असं पीठ जे बाहेर पडतं, तर याचं आपल्याला काय करायचं, तर जी वडापावसाठी आपण चटणी करतो ती चटणी या बाजूला गेलेल्या पिठाची करायची आहे. तर बघा इथं तिसरा पण मी वडा सोडलेला आहे. अशाच पद्धतीने मी सगळे वडे सोडून घेणार आहे. तर इथं हे मी सगळे वडे सोडून घेतलेले आहेत. तर थोडासा रंग बदलला की ह्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता थोडासा रंग बदलला आहे, तर याला आपण पलटी करून घेऊया. तर बघा हे असे मस्तपैकी गरमागरम वडापाव तयार होणार आहेत. तर दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे, जास्त पण करपवायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता. असे हे सगळे वडे पलटवून घेतले आणि थोडा वेळ चांगले असे भाजू दिले. तर आता यांचा रंग बदललेला आहे. इथं तुम्ही बघू शकता यांचा रंग बदललेला आहे. आता आपण हे वडे काढून घेऊया. तर बघा हे सगळे वडे मी एक एक करत काढून घेणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे मी वडे काढून घेतल्यानंतर जे आपल्याला वडापावसाठी चटणी बनवायची आहे ती आपण बनवूया. त्यासाठी बघा जे बेसन शिल्लक राहिलं होतं ते काय करायचं, हे असं तेलात सोडून द्यायचं आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर बघा मी हे बेसन अशा पद्धतीनं तेलात सोडलेलं आहे आणि ते चांगलं खरपूस भाजून घेऊया. म्हणजे असं कुरकुरीत भाजलं पाहिजे. अशा पद्धतीत आपल्याला हे बघा रंगसुद्धा बदलला आणि कुरकुरीत भाजलेलं आहे. तर आता काय करूया, जे आपलं हे जे तळून घेतलेलं आहे बेसन पीठ, तर ते काय करूया एक मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं एक लाल तिखट, चमचाभर लाल तिखट, त्याच्यात 7 ते 8 लसूण पाकळ्या. अगोदरच आपण बॅटरमध्ये मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे ही चटणी आता तयार आहे. मीठ घालायची गरज नाही. मिक्सरला फिरवून घेतली तर ही छानपैकी अशी चटणी तयार आहे. तर बघूया वडापाव कसा बनवायचा. तर इथं मी टोमॅटो केचप घेतलेला आहे, म्हणजे टोमॅटो सॉस. तर बघा हे पावाच्या एका बाजूला हा टोमॅटो सॉस लावायचा. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला जी आपण चटणी बनवलेली होती ती चटणी बनवायला. ती चटणी खूपच छान लागते वडापावबरोबर खायला. तर बघा ही चटणी एका बाजूला अशी पसरवून द्यायची. त्याच्यानंतर हा वडा आपला या मध्ये घालायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं ही मिरची. तर बघा मिरची पण तळून घेतलेली आहे. तर बघा हा तुमचा वडापाव खाण्यासाठी रेडी आहे. तर एकदमच छान अशी रेसिपी, घरच्या घरी एकदमच हेल्दी असा ऑप्शन आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.